नमस्कार. शिक्षण मंडळ कराडच्या एसेन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मी अभिजित कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजचं हे खास आणि वेगळं सेशन 5वी ते 7वीची मुलं मुली आणि त्यांचे पालक यांच्यासाठी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती. आज 15 ऑक्टोबर आणि हा दिवस वाचन प्रेरणा दिन, वाचन प्रेरणा दिवस असा आपण साजरा करतो आहोत. यामध्ये वाचनाची आवड, पुस्तकांशी मैत्री या गोष्टी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. आजही त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्याला प्रेरणा देत आहे. एसेन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आजचं हे सत्र विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी आयोजित केलेलं आहे. या सेशनमध्ये पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थिनी गौरी ठोंबरे आपल्याशी संवाद साधणार आहे. या सत्रासाठी आपल्या प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका वृषाली पागे इथे उपस्थित आहेत. आपण सर्वजण गौरी ठोंबरे हिचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. औपचारिकता म्हणून या सेशनमध्ये मी आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका पागे मॅडम आपल्याला विनंती करतो की या ऑनलाईन सेशनची प्रस्तावना आपण करावी. Good morning, one and all. Honorable Council members, teachers, my dear students, and today's our student guest, Gauri Thomre. I welcome all of you on this special occasion of Vachan Prerna Din, as well as today's day is celebrated as Global Hand Wash Day also. So, for this two-day celebration, I welcome all of you on the behalf of SMS English Medium School staff. Now, everyone is knowing that due to pandemic condition of COVID-19, that is Corona, schools are closed. So, today's section, we have kept it online section. वाचन प्रेरणा दिन व ग्लोबल हँड वॉश डे म्हणजे जागतिक हात धुवा दिन हे दोन विशेष दिन आज साजरे केले जात आहेत. वाचन हे मनाची स्वच्छता राखते आणि हात धुणे किंवा हँड वॉश डे हे आहे हे शरीराच्या स्वच्छतेसाठी. आज आपल्याला वाचन प्रेरणा दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी कुमारी गौरी ठोंबरे ही एक विद्यार्थिनी आलेली आहे. ही तुमच्यासारखी स्टुडंट आहे, पण लहानपणापासून तिला वाचनाचे महत्त्व पटलेले आहे आणि म्हणून वाच पुस्तके या विषयावर ती आपल्याशी संवाद साधणार आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी, वाचनास प्रोत्साहन देण्यासाठी हा वाचन प्रेरणा दिन मुख्यत्वे साजरा केला जातो. वाचन ही क्रिया एवढी महत्वाची आहे की त्यासाठी जेवढे लिहू वाचू तेवढे कमीच पुर होतं. इट इज सेड रीडिंग इज टू द माइंड व्हॉट एक्सरसाइज इज टू द बॉडी. थोडक्यात वाचन म्हणजे मनाचा व्यायाम, बुद्धीला चालना, विचारांना खाद्य आणि सृजन शक्तीला गती मिळवण्यासाठी एक खात्रीशीर कृती आहे.
वाचनाचे काही फायदेही आहेत. त्यातले काही फायदे मी आज तुम्हाला सांगणार आहे, कारण माझ्यापेक्षा जास्त महत्त्व वाचनाचं हे तुम्हाला गौरी ठोंबरेकडून जाणून घ्यायचं आहे. त्यातला पहिला फायदा म्हणजे रीडिंग हेल्प्स रीलर्निंग, म्हणजे स्वतःला दुरुस्त करून पुन्हा शिकणे यालाच रीलर्निंग असं म्हणतात. दुसरा, रीडिंग रिज्युवेनेट्स अँड रिक्रिएट्स. काही वेळा काही गोष्टींनी आपल्याला निराशा येते, नैराश्य येते. अशा वेळी पुस्तकं वाचण्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, नवीन उमेद मिळते आणि प्रेरणाही मिळते. म्हणजे पुस्तके वाचन केल्यामुळे आपल्याला ऊर्जा, उमेद आणि प्रेरणाही मिळते. नंतरचा फायदा आहे रीडिंग रिझॉल्व्स प्रॉब्लेम. विविध विषयांवरील विविध क्षेत्रातील पुस्तके उपलब्ध आहेत आणि त्यांचं वाचन जर आपण केलं तर आपल्याला आलेल्या अडचणी ह्या दूर होऊ शकतात किंवा आपण त्यातून मार्ग काढू शकतो. नंतर रीडिंग लीड्स टू स्पीकिंग अँड रायटिंग. नियमितपणे जर आपण वाचन केलं तर आपल्या बोलण्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आपलं बोलणं प्रभावी होतं, आपल्याला लेखन करता येतं आणि ते लेखन समृद्ध होतं. विशेषतः आपण इंग्लिश मीडियम मध्ये तुम्ही शिकताय, इंग्लिश भाषेतून लिहिताना सर्वात मोठा आपल्याला प्रॉब्लेम काय असतो, तर तो स्पेलिंगचा. पण वाचनामुळं या स्पेलिंगच्या प्रॉब्लेमवरही आपण मात करू शकतो. वाचन जर आपलं सतत असेल तर एखादं स्पेलिंग कुठे चुकलेलं आहे हे आपल्याला लगेच कळू शकते. नंतरचा फायदा आहे रीडिंग रिफॉर्म्स. वाचनाने असंस्कृत व्यक्तीही सुसंस्कृत होऊ शकते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतात. इंग्लिश भाषेचं जर उदाहरण घेतलं तर असं दिसून येतं की भाषेतील ज्ञानाचा झरा कधीच न आटणारा आहे. अशा प्रकारे स्टेटस सिम्बॉल असलेली ही इंग्लिश भाषा आत्मसात करण्याचे महत्वाचे आणि हमखास यश मिळवून देण्याचे साधन काय असेल तर ते वाचन कौशल्य होय. वाचन हे साऱ्या सुखदुःखांचा विसर पाडणारे एक गुंगीचे औषध आहे. इथे गुंगीचं औषध म्हणजे दुसरा अर्थ घ्यायचा नाहीये, तर वाचन हे साऱ्या अडीअडचणींवर मात करणारं हे औषध आहे असं वि स खांडेकर म्हणत असत. यासारख्या आणखी काही वाचनाच्या महतीविषयी आपण गौरी ठोंबरेकडून जाणून घेऊया. तुम्ही सर्वांनी तिचे विचार लक्षपूर्वक ऐकावेत. त्यातल्या काही गोष्टी या नोट डाऊन करून घ्याव्यात, कारण सध्या शाळा बंद आहेत आणि तुमच्याकडे वेळही भरपूर आहे. काही क्लासेसच्या व्यतिरिक्त, अभ्यासा व्यतिरिक्त तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, पुरेसा वेळ आहे. तर हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी वाचन कला जोपासा. आणि जर आज पालक उपस्थित असतील तर मला पालकांनाही हे आव्हान करायचं आहे की आपण आपल्या मुलांना वाचनासाठी विशेष लक्ष द्यावं. त्यांना लागणारी पुस्तकेही आपण उपलब्ध करून द्यावी. पुन्हा एकदा वाचन प्रेरणा दिनाच्या आणि ग्लोबल हँडवॉश दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. ओके. पागे मॅडमनी अगदी सोप्या शब्दांमध्ये वाचनाविषयीचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना सांगितलं. एक गोष्ट नक्की असते की आपण सगळेजण शाळा या विषयाशी बांधलेलो आहोत आणि ज्या वेळेला शाळेचा संदर्भ येतो त्यावेळेला जसे तुम्ही आज 5वीत 6वीत 7वीत असाल तसेच अनेक मंडळी शाळेत असताना समृद्ध वाचनामुळे मोठी झालेली आहेत. मला अत्यंत आनंद होतो की आज ज्या व्यक्तीला इथे गेस्ट म्हणून आपण बोलवलेलं आहे त्या व्यक्तीचा परिचय
मी आपल्याला करून देतोय. आणि हा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे. हा आनंद एवढ्यासाठी होतोय, ज्या वेळेला मी असं म्हणालो, की मी परिचय तुझा काय करून देऊ गौरी? कारण मी जर परिचय करून द्यायचा असं म्हटलं, तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेन, की मला 5वी मुलींच्या वर्गामध्ये असलेली गौरी ठोंबरे आठवते आहे. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये 5वी ते 10वी असं तिचं शिक्षण झालं. त्यानंतर सध्या ती 12वी करते आहे. तिच्याविषयी मी 2 ते 4 मुद्दे फार महत्त्वाचे सांगू इच्छितो, की पुण्यामध्ये असलेल्या राज्यस्तरीय लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धेमध्ये 9वीत असताना नियोजित आणि उत्स्फूर्त अशा दोन्ही वक्तृत्वामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तिला मिळालेलं होतं. सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा आणि लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेमध्ये मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये सलग 4 वर्ष तिला पारितोषिक मिळालेले आहेत. दिवाकरांच्या नाट्यछटा ज्या वेळेला सादर करण्याची वेळ आली, त्यावेळेलाही गौरीने खूप उत्तम प्रकारे सादरीकरण केलेलं होतं. इयत्ता 5वी पासून ते आता 12वी पर्यंतचा तिचा जो प्रवास आहे, तो प्रवास खूप थक्क करून सोडतो. शिक्षण मंडळ कराडच्या दरवर्षी होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये तिने यशवंतराव चव्हाण साहेबांसंदर्भात खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडलेले होते. इथल्या स्पर्धांमध्येही तिला पारितोषिके मिळालेली आहेत. तेव्हा कराडमध्ये येणं आणि कराडच्या मुलांशी बोलणं याविषयी तिला अत्यंत उत्सुकता आहे. खूप बोलता येऊ शकतं, पण आपला आजचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो वाचन प्रेरणा दिनाचा आहे. तेव्हा मी गौरी ठोंबरेला अशी विनंती करतो, की गौरी, आता माझं बोलणं थांबेल आणि या सगळ्या मुलांना, पालकांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त तू मार्गदर्शन करावंस. गौरी ठोंबरे. गौरी, एकच मिनिट. तुझा ऑडिओ हॅलो हॅलो, येतोय माझा आवाज? आवाज येतोय गौरी. एक मिनिट. येस, ऑल सेट. नाऊ बॉल इज इन युअर कोर्ट. सो पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे. आणि इथे 5वी ते 7वीची मुलं मुली आहेत. इथे को एज्युकेशनच आहे आणि त्यांचे आई बाबा ही त्यांच्या शेजारी बसलेले असू शकतील. सो येस, 5वी ते 7वीच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हाय आणि शिक्षक आणि पालकांना नमस्कार. मी कोणी फार नाहीये मोठी, मी पण तुमच्यासारखीच विद्यार्थिनी आहे. त्यामुळे एक विद्यार्थी म्हणून मला वाचनाबद्दल काय वाटतं ते तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्याख्यान म्हणण्यापेक्षा गप्पा जास्त आहेत ह्या. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगते, की मी सध्या काय करते. तर आता मी 12वी सायन्स करत आहे आणि जितका अभ्यास चाललेला आहे आता 12वीचं खूपच छोटा काळ उरलाय परीक्षेसाठी. त्यामुळे जितक्या जोरात अभ्यास चाललेला आहे, तितक्याच मी म्हणेन अभ्यासाला कॉम्प्लिमेंट करणाऱ्या माझ्या या सगळ्या कला किंवा माझं लिखाण असेल, माझं वाचन असेल, ह्या सगळ्या गोष्टी मला या प्रवासात जास्त मदत करतायत. कुठेतरी अडथळा होत नाहीये त्याचा. सध्या मी ब्लॉग्स लिहिते. मला जे काही वाटतं, मला जे काही व्यक्त करावंसं वाटतं, ते शाळेनंतर ऐकून घेणारं कोणी नाही असं मला वाटलं. 10वी पर्यंत मैत्रिणी होत्या, शिक्षक होते. एक व्यासपीठ होतं जिथे मी हवं तेव्हा माझे भाषणं म्हणू शकते, वक्तृत्व म्हणू शकते, कविता, कथा सगळ्यांना ऐकवत असायचे. 10वी नंतर ते माध्यम कुठेतरी बंद झालंय असं मला वाटलं
म्हणून मी ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली. सो मी मराठी आणि इंग्रजीमध्ये ब्लॉग्स लिहिते. मी संस्कृत मध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण माझं संस्कृत होतं. त्यामुळे मला संस्कृतमध्ये प्रचंड, प्रचंड आवड आणि प्रेम आहे संस्कृत विषयी. सो मला असं वाटलं, की जरी आपण सायन्स घेतलंय तरी संस्कृत पुढे कंटिन्यू केलं पाहिजे. ते सुटली नाही पाहिजे ती भाषा आपल्याकडनं. म्हणून मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं कोविद असा कोर्स करतेय वेगळा विशारदच्या आधीचा. त्यामुळे संस्कृतही शिकणं चालू आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अशा डेंजर गोष्टींशी रोज मैत्री करणंही चालू आहे. आणि माझं लिखाण चालू आहे. मी कथा लिहिते, मी कविता लिहिते, फिक्शन, नॉन फिक्शन. अभिवाचन चालू आहे, नाट्यछटा, एकपात्री, नाटकं हे सगळं काही चालू आहे. आत्ताच कराड शिक्षण मंडळाचाच अभिवाचनाचा एक उपक्रम होता. त्यामध्ये मी भाग घेतला होता आणि YouTubeवर तो अवेलेबलही आहे. तर मी असं म्हणेन, की आपल्या मुलांना किंवा आपण सुद्धा, की कुठलंतरी एकच क्षेत्र आयुष्यात निवडावं हे जरी खरं असलं, तरी बाकीच्या गोष्टी ना या थांबल्या नाही पाहिजेत. म्हणजे 10वी पर्यंत, 12वी पर्यंत मी बास्केटबॉल पण खेळते, मी हे पण करते, मी ड्रॉइंग पण काढते, एवढं सगळं असतं, मी गाते. पण नंतर मी मग चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि आता मी 10 ते 5 ची नोकरी करतो. तर ती नोकरी करत या. पण त्याचसोबतच माणूस म्हणून मला मोठं करणाऱ्या आणि कलाकार म्हणून मला जिवंत ठेवणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या मला येतात त्या सगळ्या मी करते. आणि जितका मी अभ्यास करते तितकंच मी अकॅडमिक्स, स्पोर्ट्स आणि ह्या माझ्या सगळ्या आर्टिस्टिक गोष्टींनाही तितकाच महत्त्व देते. कॅनव्हास पेंटिंग्स पण मी करते. सो मला तुम्हाला सांगायचं हेच आहे, की स्वतःला लिमिट करू नका. आणि हे स्वतःला लिमिट नाही करायचं आणि चौकटी पलीकडे जाऊन स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवायचं. ह्यासाठी मला वाटतं वाचन हा एक खूप खूप उत्तम आणि खूप महत्वाचा पाया आहे. माझ्याबद्दल सांगताना मी सुरुवातीला सांगते, की 1ली ते 4थी पर्यंत मी शिरूरमध्ये शिक्षण घेतलं. शिरूरमध्ये मी राहायचे, पण तिथून 10 किलोमीटर लांब एका गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिकलीये. म्हणजे आधी मी इंग्लिश मीडियमच्या शाळेत होते 1ली पर्यंत. पण नंतर ते इंग्रजी माध्यमाची शाळा आहे म्हणून घातलंय. पण खरं इंग्रजी कमरे, गोरे या लेव्हलचं इंग्रजी येतंय आणि अ, माध्यमिक शिक्षणाचा पाया म्हणून जे प्राथमिक शिक्षण असतं, ते आपल्या मुलीपर्यंत पोहोचत नाहीये. अशा विचारानं माझ्या पालकांनी मला जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. मी रोज 10 किलोमीटर जायचे, यायचे. त्या शाळेमध्ये मी म्हणेन, की मराठी माध्यमाची शाळा होती, जिल्हा परिषदेची शाळा. तिथे मी जे वाचनाचं महत्त्व शिकले, जो नकळत पाया घडला गेला ना, त्याचा मला आयुष्यभर आजही उपयोग होतोय. तिथे असताना रँडम पुस्तकं वाचली जायची. म्हणजे अशी मोठी एक रॅक होता. तिथे भरपूर पुस्तकं ठेवलेली असायची. आणि 1ली ते 4थी पर्यंत मी सुरुवात कशापासून केली म्हणेन तर मी अगदी कॉमिक बुक पासून केली सुरुवात. शिवाजी महाराजांच्या गोष्टी असतील, नंतर एक होता कारभार आणि ह्या प्रकारची पुस्तकं असतील, चरित्रात्मक गोष्टी असतील. भरपूर अशी छोटी पुस्तकं आणि ते मोठी पुस्तकं असं वाचत गेले. जे हातात येईल ते वाचत गेले. आणि कळत नव्हतं तेव्हा, की त्याच्यामुळे भाषा समृद्ध होतीये, त्याच्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडतीये. 4 शब्द वाढतायत आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये हे काही कळत नव्हतं. पण तरीही वाचनातून एक मनोरंजन आणि आनंद मिळत होता. तो आनंद घेत मी वाचत होते फक्त. नंतर पुढे मी 5वी मध्ये प्रबोधिनीत गेले, पुण्यात गेले. तर तिथे गेल्यावर एक वेगळं विश्व मला खुलं झालं. एक साधी सामान्य 4थी पर्यंत मराठी माध्यमात शिकलेली मुलगी अचानक सी स्कूलमध्ये गेले आणि तिथे माझ्यासोबतच माझ्यासारख्या 40 मैत्रिणी अजून होत्या. तर आम्ही सगळ्याच जणी एकत्र या वाचनासंबंधी फुलत गेलो. कारण शाळेची लायब्ररी 10,000 पुस्तकांची होती आणि जणू काही अलिबाबाची गुहाच हाती लागली की काय असं वाटलं. आणि लायब्ररीत आत गेल्या-गेल्या इतके मोठे-मोठे रॅक्स तुम्ही हवं त्या प्रकारची पुस्तकं वाचा. कथा आहेत, कविता आहेत, मासिकं आहेत, ललित लेखन आहे, आत्मचरित्र आहे. इतक्या प्रकारचं साहित्य हाती लागलं, की असं वाटायला लागलं तेव्हा, की आपण रोज एक पुस्तक वाचलं, तासाला एक पुस्तक वाचलं तरी कमी पडतंय की काय? मग पुढे अकॅडमिक जसं वाढत गेलं 5वी, 6वी, 7वी त्यासोबतच अवांतर वाचनाला मिळणारा वेळ थोडा कमी झाला. पण तरीही मी दिवसातनं ठरवून वेळ काढायचे. आणि तो मला असं वाटतं, की आपण सगळेच काढू शकतो. रात्री झोपताना 1 तास आधी मी वाचू शकते. मध्ये-मध्ये वेळ मिळतो आपल्याला तेव्हा वाचू शकते. आणि मी मराठी माध्यमाची होते मी म्हटलं तसं. मग स्कूलमध्ये गेल्यावर मला हे जाणवलं
आणि माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या पालकांनी हे माझ्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवलं, की जितकं माझं मराठी अवांतर चांगलं आहे, त्यामुळे माझी भाषा चांगली आहे, तितकंच माझं इंग्रजी सुद्धा चांगलं होणं गरजेचं आहे. मग ते इंग्रजीवर काम करण्यासाठी मी इंग्रजी पुस्तकं ठरवून वाचायचे. मला पहिल्यांदा काहीही कळायचं नाही. काहीही नाही. म्हणजे एक पान वाचलं तर त्यातले 12 शब्द अडलेले असायचे, 20 शब्द अडलेले असायचे. असं वाटायचं की जितकं कळतंय त्याहीपेक्षा न कळणारच जास्त आहे. पण तरीही न थकता आणि न कंटाळता मी वाचायचे. शेजारी वही पेन घ्यायचे, शब्द अडला लिहायचे, शब्द अडला लिहायचे आणि मग डिक्शनरीत पाहायचे. हे खूप छोटे-छोटे बदल होते. खूप छोट्या-छोट्या गोष्टी होत्या, सवयी होत्या, पण त्याचा खूप जास्त उपयोग झाला मला. मग शाळेत असताना मी खूप आवर्जून हा विषय सांगायला पाहिजे तुम्हाला, ती म्हणजे माझ्या वक्तृत्व स्पर्धा. 6वीत असताना अ, 6वी पर्यंत मला खरंच कल्पना नव्हती, की मी चांगलं बोलू शकते, मी लोकांसमोर उभं राहून अ, चार चौघात बोलू शकते विथआऊट स्टेज फिअर आणि लिहू शकते चांगलं, नाटक करू शकते, काहीच कल्पना नव्हती. 6वीत असताना आम्हाला सगळ्या शाळेसमोर 250 मुलींच्या गटासमोर तुम्हाला बोलायचंय, असं अ, होतं. तेव्हा नाट्यछटा असा विषय दिला होता. तर माझ्या डोक्यात माहीत नाही का असं अचानक आलं, की आपण वसंत कानेटकरांची नाट्यछटा करावी, संभाजी राजांवरची. आणि हे पुन्हा क्लिक झालं मला कारण ते माझ्या वाचनात आधी आलेलं होतं. मग मी माझ्या शिक्षकांकडे गेले, त्यांना सांगितलं असं-असं डोक्यात आहे. तर त्यांनी मला सांगितलं, की संभाजी राजांवरची वसंत कानेटकरांनी लिहिलेली, ज्यामध्ये सगळी पुरुष पात्र आहेत आणि भारदार आहेत सगळे व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिरेखा म्हणेन मी. औरंगजेब होता, संभाजीराजे होते, त्याच्या हाताखाली असलेले त्याचे सैनिक होते. एवढ्या सगळ्या एकाच वेळी अ, प्रभावीपणे एवढ्या सगळ्यांचं कॅरेक्टर सादर करणं जमणार आहे का तुला? 6वीत आहेस तू फक्त. मी ते चॅलेंज म्हणून घेतलं. मी म्हटलं, "हो, मी हेच करणार आहे." पुन्हा मी म्हणेन अभिजित सर त्यांच्याकडे मी रोज जायचे. ते तेव्हा माझ्या शाळेत शिकवायचे. त्यांच्याकडे मी जायचे आणि त्यांच्यासमोर उभी असायचे, की "नाही मला अर्धा तास तुमचा द्या आणि मी तुम्हाला ऐकवते, तुम्ही फक्त ऐका. मी बरोबर सांगतेय का? मी बरोबर बोलतेय का? मला सांगा." मला खूप त्रास दिलाय मी त्यांना त्यावेळी. पण त्यांच्याकडनं खूप छान टिप्स मला मिळत गेल्या, की "अरे, तू असं बोलू शकतेस. तू हा आवाज असा काढायला पाहिजेस." आणि मला माहित नाही का नकळत ती गोष्ट आवडायला लागली. अरे, जमतंय, केलं की जमतंय हे लक्षात आलं आणि मग त्याची नशा चढली. चांगल्या अर्थानं नशा चढणं खूप, खूप जास्त गरजेचं आहे, मी म्हणेन, एक विद्यार्थी म्हणून घडत जाताना. आणि इतकी नशा चढली, की मी येईल त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले. मी इतकं की ताईंना मला माहीत असायचं ताईंना, की ही पोरगी भाग घेणार आहे. तर मी आईला असं घरी जाऊन सांगायचे, की "आई, माझं उद्या सकाळी इथे-इथे स्पर्धा आहे, तर मी जाणार आहे." परस्पर नाव नोंदणी व्हायची, परस्पर माझी तयारी चालू व्हायची आणि घरच्यांना खूप उशिरा कळालेलं असायचं. अ, आणि मी वर्गात फार कमी असायचे त्यामुळे आणि वक्तृत्व स्पर्धांची तयारी करण्यासाठी जास्त वेळ लायब्ररीत असायचे. तर प्रचंड आणि प्रचंड मजा आली मला ते करताना आणि जितकी मजा आली तितकंच शिकायलाही मिळालं आणि मी तुम्हाला म्हटलं तसं वक्तृत्व स्पर्धा म्हटलं तेव्हा मी फक्त मराठीतून सुरुवात केली सुरुवातीला. मग मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी या 4ही भाषांमध्ये मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. आणि म्हणून मला वाटतं भाषेची गोडी तिथे निर्माण झाली माझी. आणि इंग्रजी ना आपण विषय म्हणून शिकतो. म्हणजे पुस्तकात ह्या 4 कविता आहेत, ह्या कवितांचे हे अर्थ आहेत, गाईडमध्ये ही उत्तरं दिली आहेत. ह्या पद्धतीने आपण इंग्रजी शिकतो. म्हणून मराठीपेक्षाही कदाचित सोपी असलेली भाषा आहे इंग्रजी. कारण फक्त 26 अक्षरं आहेत. 26 अक्षरांची बाराखडी आहे इंग्रजीची आणि आपण त्याच 26 अक्षरांचं जी भाषा तयार होते, ती इतकी अवघड करून ठेवली आपण, की 10वी 12वी म्हणजे आपण 10-10 वर्ष ती भाषा शिकतो, तरीही त्या भाषेत चांगल्या पद्धतीने लिहिता येत नाही, बोलता येत नाही. तर हा न्यूनगंड तयार होतो कारण आपण भाषा म्हणून कधी शिकलेलाच नसतो तो विषय. मला मराठी शिकायचंय ना, मग मी पुस्तकं वाचेन. मी जितकं माझ्या वह्या पुस्तकांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या गोष्टी आहेत, त्या पलीकडे जाऊन ना मी मर्ढेकर वाचेन, मी वपू काळे वाचेन, मी पु. ल. देशपांडे वाचेन आणि असे अनेकविध खूप उत्तम आणि खूप अभिजात लेखक आणि त्यांच्या लेखनाकृती आहेत. ज्या हाताळल्या गेल्या, ज्या वाचल्या गेल्या ना, तर भाषा काय हे कळू शकेल. आपण मराठी घरी बोलतो. आपण मराठीतल्या म्हणी, वाक्प्रचार खूप सहजपणे वापरतो, म्हणून मराठीची गोडी आहे. तसंच इंग्रजी सुद्धा तितकीच गोड आणि तितकीच सुंदर भाषा होऊ शकते आणि सोपी होऊ शकते, जर आपण इंग्रजीचं वाचन,
तितक्या मनापासून केलं तर. इंग्रजी वाचायचंय ना, मग पुस्तकात माझ्या ही कविता आहे, पुस्तकात माझ्या हा लेख आहे. ह्या पलीकडे जाऊन मी शेक्सपियर, वर्ड्सवर्थ आणि असे अनेकविध लेखक, कवी यांचं वाचन केलं. मी रँडम पुस्तक घ्यायचे लायब्ररीतनं, वाचायला लागायचे. सुरुवातीला काहीही कळायचं नाही. पण 2-3 वर्ष मी हे सलग केलं आणि वाचन वाढवलं माझं. तर नकळत ते शब्द आपल्या कानावर पडतात आणि नकळत ते कुठे वापरायचे हे वापरताना लक्षात येतं. मी वर्गासमोर उभी राहायचे आणि बोलायला सुरुवात करायचे इंग्रजीमध्ये. लोकं हसायचे माझ्यावर सुरुवातीला. कदाचित ते खूप ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश नसायचं, पण मी बोलायचे. निर्लज्ज होऊन आरशासमोर तासनतास मी इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये बोलत राहायचे. त्यातून मला कळत नव्हतं, की काय एक्सरसाइज मी स्वतःला देतेय आणि माझ्या वाचनाचा आणि माझ्या लिखाणाचा माझ्या बोलण्यावर कसा परिणाम होतोय. सो ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी असा विचार केला, की तुम्हाला वाचनाबद्दल सांगायचंय. तर निबंध सांगितल्यासारखं वाचनाचं महत्त्व सांगण्यापेक्षाही मी माझे अनुभव सांगेन, जे तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटतील आणि कदाचित तुम्हाला प्रत्येकाला हे कुठेतरी तुमच्या विद्यार्थी म्हणून आयुष्याशी जोडता येईल आणि कदाचित काही चांगले बदलही करता येतील. मी माझ्या वक्तृत्व स्पर्धांबद्दल बोलताना नक्की सांगेन, की पुण्यामध्ये मी होते. पुण्यामध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा शालेय वयाच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात. टिळक, सावरकर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद अशा कित्येक लोकांची चरित्र ना माझी त्या निमित्ताने हाताळली गेली. म्हणजे खूप मोठे-मोठे ग्रंथ आहेत खरं तर स्वामी विवेकानंदांवर, सावरकरांवर. पण छोट्या पुस्तकांपासून सुरुवात केली. मग मी माझ्या शिक्षकांना जाऊन बसायचं त्यांच्यासमोर, की मला पुस्तकांची नावं सांगा. मला वक्तृत्व स्पर्धा आहे, हा विषय आहे. मला पुस्तकांची नावं सांगा. अशा सगळ्या शिक्षकांना भेटायचे, त्यांच्याकडनं यादी तयार करायचे. मग लायब्ररीत जाऊन बसायचे. मग सगळी पुस्तकं घेऊन स्वतःच अभ्यास करायचे, स्वतःच लिहून काढायचे आणि मग शिक्षकांकडनं चुका हे करून मग ते मांडायचे मी स्पर्धांमध्ये. मला आठवते माझी पहिली स्पर्धा अ, खूपच एक साधी कॅन्डिडेट म्हणून ती दिली होती स्पर्धा आणि अर्थातच मला बक्षीस वगैरे काही नव्हतं आणि काही अॅक्नॉलेजमेंट नव्हती. खूपच एक सामान्य भाषण केलं होतं मी तेव्हा. पण तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, की मी जेव्हा बसले तिथे आणि समोर लोकांचे ऐकत होते, की माझ्या सोबतचेच विद्यार्थी कसे बोलतायत, काय मुद्दे मांडतायत, कशा प्रकारची भाषा वापरतायत. मग लक्षात आलं, की आपल्याला काय करायला पाहिजे. मग आणखी वाचन वाढवलं. मग छोटी पुस्तकं सोडून जरा मोठ्या पुस्तकांना हात घेतला. चांगले मराठी शब्द कानावर पडले, वाचनात आले आणि तिथून मग वक्तृत्व म्हणून एक चांगलं येऊ शकतं बाबा आपल्याला, हा कॉन्फिडन्स निर्माण झाला. मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घेतला. मी अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 6वी पासून 8वी पर्यंत भाग घेतला आणि मग 9वी मध्ये असताना राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा योग आला. राज्यस्तरीय स्पर्धा होती. पुण्यामध्ये आयोजित केली गेली होती ती. लक्ष्मीबाई रानडे स्पर्धा. पुण्यातली खूप नामवंत स्पर्धा आहे ती आणि म्हणजे जितकं कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी पुरुषोत्तम मिळाला पाहिजे हे एक असतं, तितकंच शाळेतल्या वक्तृत्व करणाऱ्यांसाठी ह्या स्पर्धेत बक्षीस मिळायला पाहिजे असं असतं. आणि या स्पर्धेची खासियत अशी की तुम्ही याला आयुष्यात एकदाच पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे 8वी मध्ये केलंय, 9वी मध्ये केलंय, मग नाही जमलं मग परत 10वी मध्ये केलंय असं नाहीये. एकदाच पार्ट घ्यायचा. मला आठवते त्या स्पर्धेची प्रोसेस. त्याच्यामध्ये असं होतं नियोजित आणि उत्स्फूर्त हे 2 भाग होते. नियोजित म्हणजे असं की तुम्हाला विषय दिलाय, 10 मिनिटाची तयारी करून यायची आहे आणि 10 मिनिटं सलग तिथे बोलायचंय तुम्हाला. विषय माहितीये, तयारी करून यायची प्रॉपर. मला आठवतंय तिथे मोठा हॉल होता. समोर अनेक विद्यार्थी होते आणि 4 परीक्षक होते. 4 परीक्षक माझ्यासमोर बसलेले होते आणि पूर्ण माझ्या डोक्यापासून, माझ्या हालचालींपासून, माझ्या पायाच्या नखापर्यंत ऑब्झर्वेशन करत होते. मी कशी बोलतेय, मी कशी उभी राहतेय, माझ्या बोलण्यात एक मॅच्युरिटी आहे का? आणि माझं वाचन किती आहे, माझ्या बोलण्यातून रिफ्लेक्ट होत होतं. तर तो खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता मी म्हणेन. आणि दुसरा भाग होता तो म्हणजे अ, उत्स्फूर्त. उत्स्फूर्तमध्ये तुम्हाला ऐनवेळी चिठ्ठी देणार. त्याच्यामध्ये एक विषय असेल. 5 मिनिटं वेळ घ्यायचा आणि 5व्या मिनिटाला तुम्ही सुरुवात करायची बोलायला. 5 मिनिटं तुम्हाला नव्या असलेल्या एखाद्या विषयावर बोलायचं. नियोजितची तयारी करताना ना मी प्रॉपर सगळी पुस्तकं हाताळली, भाषण लिहून काढलं, त्याची तयारी केली, पाठांतर केलं, तयारी झाली होती. पण 1 महिना मी उत्स्फूर्तची तयारी करत होते. मला आठवतंय उत्स्फूर्त आहे ना, त्यामुळे मला ऐनवेळी कुठलाही विषय येऊ शकतो. दहशतवाद विषय येऊ शकतो, माझं आवडलेलं पुस्तक विषय येऊ शकतो,
वेगवेगळे विषय येऊ शकतो. एखादा सुविचार येऊ शकतो, कुठलाही विषय येऊ शकतो. त्यामुळे माझे कान, माझे डोळे कायम उघडे असायचे तेवढा 1 महिना. मी बसमधनं जाताना कायम लक्ष देऊन असायचे. कुठे काही वाचायला मिळतंय का? कोणी काही चांगलं बोलतंय का? अनेक चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचली. त्यामध्ये शिवाजीराव भोसलेंचं मी जागर हे वाचन संग्रह वाचून काढला होता तेव्हा. जागर आणि दीपस्तंभ ही त्यांची खूप चांगली पुस्तकं आहेत. कथा वक्तृत्वाची हे एक पुस्तक आहे. अशी अफाट वाचल्यासारखी वाचून काढली. म्हणजे मला आठवतंय त्या रात्री मी 10-10, 12-12 वाजेपर्यंत फक्त पुस्तकं घेऊन बसलेली असायचे शिवाजीराव भोसलेंची आणि काही चांगलं वाक्य वाटतं ना लिहून ठेवायचे. काही चांगला सुविचार वाटतोय लिहून ठेवायचे. एखादं खूप स्ट्रायकिंग वाक्य वाटतंय लिहून ठेवायचे. सो वाचन आणि लिखाण आणि त्यामुळे ते मेमरीत फिक्स होणं, ह्या गोष्टी त्या 1 महिनाभर खूप मनापासून झाल्या. मला ते जाणवत होतं माझ्या देहबोलीतून, की मी किती सतर्क आहे. आजूबाजूला काय घडतंय, आजूबाजूला काय वाचलं जातंय, समोर काय पडतंय, हातात येईल ते वाचायचे. कारण कशाचा कुठे उपयोग होईल मला त्या 5 मिनिटात याची कल्पना नव्हती मला. आणि मला तो विषय दिला गेला आणि खूप चांगल्या प्रकारे ते माझ्याकडनं त्यावेळी परफॉर्मन्स झाला आणि मला उत्स्फूर्त आणि नियोजित दोन्हीमध्येही प्रथम पारितोषिक मिळालं होतं. आणि मला असं वाटतं याचं पूर्ण क्रेडिट माझ्या वाचनाला आणि वाचनामुळे डेव्हलप झालेल्या सवयींना जातं. पुन्हा मी एकदा तुम्हाला सांगेन, की तुम्ही हातात वही पेन किंवा एखादा नोटपॅड घेऊन बसा. माझ्या बोलण्यात खूप पुस्तकांचा उल्लेख येणार आहे. तर तुम्ही लिहून घेऊ शकता आणि कुठलंही पुस्तक मिस करू नका, हे नक्की सांगेन मी तुम्हाला. पुढे सांगताना एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते तुम्हाला, की स्पीकिंग इज नॉट इक्वल्स टू रीडिंग. हे का बोलतेय मी? कारण आपण म्हणतो, की मी बोलतीये, मी लिहितेय, मी वाचतेय. हे साधारण सारखाच आहे. माझ्या ब्रेनपर्यंत पोहोचण्याचे ही माध्यम आहेत. एक साधा विचार करा, एखादं लहान बाळ आहे. त्याला तुम्ही बडबडणाऱ्या लोकांच्या आजूबाजूला ठेवून द्या फक्त आणि तो बघेल, तो ऐकेल. त्याला हे नक्की कळेल, त्याला हे ज्ञान होईल, की आपण जीभ हलवावी, तोंडाची अशी हालचाल करावी, ज्याच्यामधून मी सुद्धा यांच्यासारखे आवाज काढू शकतो का बाबा? हे ज्ञान त्याला आपोआप होणार आहे. का? कारण ब्रेनमध्ये लँग्वेज एरिया म्हणून फिट आहे एक लोब. तसंच एखाद्या 1000 पुस्तकांच्या लायब्ररीमध्ये तुम्ही एका लहान बाळाला ठेवा. त्याला हे ज्ञान नाही होणार आहे, की आपण जावं, पुस्तक हातात घ्यावं आणि वाचावं. हे सांगायचा उद्देश असा आहे, की स्पीकिंग इज अन एबिलिटी व्हिच इज इनहेरिटेड. आपण ती इनहेरिट केली आहे. जन्मल्यापासून आपल्यासोबत ती आहे. फक्त आपण त्याला over the period of time, over the period of years, we learn how to do that. पण when we talk about reading, it is an ability which has to be developed. आपण एक विद्यार्थी म्हणून, एक माणूस म्हणून रीडिंग ही एक सवय आहे, ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला डेव्हलप करायची आहे. म्हणजे वाचनानं काय फायदा होतो हे वाचल्याशिवाय नाही कळणार आहे तुम्हाला. अफाट लेखक आहेत, अफाट वाचन संग्रह आहे. अशी माणसं तुम्ही जर भेटलात ना, तर जाणवेल तुम्हाला त्या माणसांची देहबोली वेगळी असते. त्या माणसांशी बोलताना नक्की जाणीव होते, की अरे यार, ह्या माणसाचं जे काही बोलतोय विचारपूर्वक बोलतोय, जे काही बोलतोय खूप मनापासून बोलतोय. ही जी आर्तता येते ना बोलण्यामध्ये आणि जो जेन्युइननेस येतो ना, तो मला असं वाटतं वाचनामुळे येतो. आणि असं आहे का, की वाचताना कथा वाचायच्या, कविता वाचायच्या, हेच वाचायचं? नाही. सुरुवातीला तुम्ही हवं ते, हातात येईल ते वाचा. मग लक्षात येईल तुम्हाला, की मला कुठलं आवडतंय जास्त. कथा आवडतायत, ललित लेखन आवडतंय, कविता आवडतायत. प्रत्येक वाचनाचा फॉर्म घेतला, लिखाणाचा फॉर्म घेतला, त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत ना, की इतके लेखक आहेत, इतक्या गोष्टी आहेत, की तुम्ही दमाल, पण ते संग्रह दमणार नाही, असं आहे. एक भाषा संपली ना, की दुसरी भाषा हातात घ्या. तिसरी भाषा हातात घ्या. भारतीय भाषा इतक्या समृद्ध आहेत, की मराठी जितकी समृद्ध आहे, तितकीच दाक्षिणात्य समृद्ध आहे, तितकीच उत्तर भारतीय समृद्ध आहे. त्यामुळे मी सांगेन, की विषय म्हणून जो आपण पाहतो शाळेमध्ये शिकताना, तिकडून भाषाकडे आपण जो ट्रान्सफॉर्मेशन लागतं ना, त्यासाठी अवांतर वाचन खूप महत्वाचं आहे. खूप जास्त महत्वाचं आहे. मी दिवाकर नाट्यछटा स्पर्धांमध्ये भाग घेतला सरांनी सांगितलं तसं. तिथे सुद्धा एक वेगळं काहीतरी हवं होतं. अभिनय करायचा होता. नाट्यछटा म्हणून दाखवायची होती. तुम्हाला हातात काही नसतं त्याच्यामध्ये. खुर्ची, टेबल काही मिळत नाही. कुठलं ड्रेपरी काही नसतं. फक्त तुम्ही उभे आहात आणि तुम्ही ते कॅरेक्टर वठवायचंय. आणि तुमच्या फक्त देहबोलीतून, तुमच्या अभिनयातून कळलं पाहिजे तुम्ही काय करताय, तुम्ही कुणाचं पात्र साकारताय.
आणि त्यातून एक चांगली गोष्ट किंवा एक चांगला मेसेज पोहोचला पाहिजे. मला आठवतंय 8वीत असताना मी भाग घेतला होता, तेव्हा मला पारितोषिक मिळालं होतं आणि म्हणून मी 9वीत सुद्धा भाग घेतला आणि 9वीत मी धाडस असं केलं, की मी स्वतः नाट्यछटा लिहिली होती आणि मला आठवतंय अभिजित सरांनी स्वतः मला ती बसवण्यासाठी मदत केली होती. एका एका हालचालीवर, एका एका नजरेवर तुम्ही काय जादू करू शकता, हे मला त्यांनी खूप खूप नीट सांगितलं होतं. पुन्हा मी सांगेन, की हे स्वतः नाट्यछटा लिहू शकतो हा कॉन्फिडन्स आणि ते चांगलं लिखाण झालं कारण वाचनातून 4 गोष्टी कळाल्या. मी स्वतः नाट्यछटा लिहिण्याआधी मी म्हणेन, की 10 ते 12 पुस्तकं वाचली होती नाट्यछटांची आणि स्वतः दिवाकरांनी लिहिलेल्या नाट्यछटा मी आवर्जून वाचल्या होत्या आणि मग कळालं होतं मला, की नाट्यछटा लिखाण म्हणजे काय असतं बाबा आणि मग लिहायला घेतली होती. त्यामुळे तुमच्या लिखाणामध्ये एक मॅच्युरिटी, तुमच्या लिखाणामध्ये एक व्यासंग तयार होतो. त्याला वाचन हा पाया लागतो. आणि अ, आपण म्हणतो, की हे स्वतःसाठी वाचायचं आहे वगैरे. पण माझं मनोरंजन म्हणून, माझा वेळ जावा म्हणून, माझी भाषा सुधारावी म्हणून, माझी व्होकॅब्युलरी व्हावी म्हणून, ह्या पलीकडे जाऊन ना ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आज वाचनावर खूप काम चाललंय. वाचन प्रेरणा दिन काही वर्षांपूर्वी अब्दुल कलाम ह्यांच्या स्मरणार्थ आपण साजरा करावा हा विचार येणं असेल किंवा आज अशी ग्लोबल प्लॅटफॉर्मवर ऑल इंडिया लेव्हलवर खूप लोक आहेत, जी लोकांमध्ये रीडिंग हॅबिट एनकल्केट व्हावी म्हणून, लोकांमध्ये वाचनाचं महत्त्व पटावं आणि ती सवय लागावी म्हणून काम करतायत. अमृत देशमुख म्हणून हा मराठी माणूस आहे. तो सीए होता. त्याचे 3 फेल गेले स्टार्टअप्स. मग त्याला एक आयडिया सुचली, की माझ्यामध्ये खूप चांगलं वाचन आहे आणि माझ्यासोबतचे असे काही मित्र आहेत, ज्यांना वाचायला वेळ मिळत नाही, पण इच्छा आहे. तर त्यांच्यासाठी त्याने ॲप तयार केलंय. त्याला बुकलेट गाय म्हणून म्हणतात आज. तुम्ही टेड टॉकवर पहा. तुम्ही अनेक ठिकाणी त्याचे भाषणं ऐका किंवा त्याने सांगितलंय, की तो काय करतो. He has a burning desire to inculcate the reading habit amongst the youth of India. तो सगळ्या प्रकारची पुस्तकं रेकॉर्ड करतो, त्याच्या समरीज तयार करतो आणि त्या ॲप्सवर टाकतो. जेणेकरून लोकांना वेळ नाहीये, पण चांगलं वाचन त्यांनी केलं पाहिजे. चांगले लेखक त्यांनी ऐकले पाहिजेत, वाचले पाहिजेत. म्हणून ॲप तयार केले आणि लोकांसाठी समरीज तयार करतो. लोकांपर्यंत वाचन पोहोचवतो. लेखकांचं लिखाण पोहोचवतो. अशी खूप भन्नाट माणसं आहेत आपल्या आजूबाजूला. अमेरिकेमध्ये रिसर्च करताना असं लक्षात आलंय, की त्यांनी ब्रेन स्कॅन्स घेतले. सोमवारी ब्रेन स्कॅन घेतला, जेव्हा वाचन नाहीये काहीच. मग मंगळवार, बुधवार, गुरुवार त्यांना एक 2 तास वाचायला दिलं. एक स्पेसिफिक गोष्ट, एक स्पेसिफिक लेखकाचं लिखाण आणि मग त्यांचे ब्रेन स्कॅन्स पुन्हा घेतले. तर ब्रेनमध्ये आपले जे न्यूरल कनेक्शन्स असतात ना, त्याची डेन्सिटी वाढलेली दिसते. त्यांच्या ब्रेन स्कॅन्समध्ये असं त्यांना लक्षात आलं, की फक्त लँग्वेज एरियामध्येच त्यांचे न्यूरल कनेक्शन्स डेव्हलप झाले नाहीयेत. तर पूर्ण ब्रेनमध्ये ते न्यूरल कनेक्शन्स डेव्हलप झालेत. म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपल्या ब्रेनचा खूप कमी पार्ट आपण वापरतो आणि खूप जास्त पोटेन्शियल असताना सुद्धा खूप कमी भाग आपण त्याचा ॲक्चुअलमध्ये वापरतो, तर ते कमी होतं. सो ब्रेनचा खूप चांगला वर्कआउट म्हणून सुद्धा वाचनाचा खूप सुंदर उपयोग आहे. ते तुम्हाला वाचताना कळत नाही, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही ते वाचलेलं असतं. मग लक्षात येतं, की अरे, आज मी हे बोलू शकतोय, आज मी हा रेफरन्स देऊ शकतोय कारण मी ते वाचलंय. मी म्हटलं तसं मराठी माझं खूप चांगलं होतं आधीपासून, शाळेपासून. पण इंग्रजीमध्ये मला न्यूनगंड होता. कारण मी मराठी माध्यमाची होते 4थी पर्यंत. त्यामुळे इंग्रजी फार येतं असं माहीत नव्हतं. आणि आजूबाजूला इतके धाडधाड इंग्रजी बोलणारे लोकं होते, की असं वाटायचं की आपल्याला येत नाही. चार चौघात बोलायला घाबरायचे मी. आणि नंतर मी तुमच्याशी बोलायचंय म्हणून यादी करायला घेतली, की मी कुठली-कुठली पुस्तकं वाचली आहेत. तर मराठी जितकी आहेत त्याच्यापेक्षाही जास्त किंबहुना मला इंग्रजी सापडली, की अरे हां, माझ्या वाचनात आलंय. मी म्हटलं तसं स्वामी विवेकानंद, टिळक, सावरकर, रामकृष्ण परमहंस, यशवंतराव चव्हाण अशा कित्येक दिग्गजांची चरित्र हाताळली गेली, ती वाचली गेली वक्तृत्व स्पर्धांमुळे. त्यानंतर मराठीमध्ये मी खूप सुंदर पुस्तकं आणखीनही वाचली आणि त्याची तुम्हाला काही नावं सांगते. अच्युत गोडबोले, नीलांबरी जोशी खूप खूप प्रगल्भ लेखक आहेत. त्यांचं मनात हे पुस्तक आहे. जीवर आहे. नंतर झपूर्झा हे पुस्तक आहे. ज्याच्यामध्ये अ, जे इंग्रजी लेखक आहेत वर्ड्सवर्थ, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स
यांच्या आयुष्यावर लिखाण केलेलं आहे, म्हणजे यांच्या पर्सनल आयुष्यावर. हे त्यांनी पुस्तक लिहिलं या काळात, तेव्हा त्यांची फायनान्शियल अवस्था, तेव्हा त्यांचं विचार काय होते, ह्या सगळ्याबद्दल, त्यांच्या आयुष्यात नेमकं घडत काय होतं, ह्या सगळ्याबद्दल आहे. मी झपूर्झा वाचलं आणि मग मला कुतूहल की चार्ल्स डिकन्स यांच्याबद्दल मी चार्ल्स डिकन्स यांच्याबद्दल वाचायला घेतलं. त्यांचं एवढं जाड पुस्तक आहे. पण माझ्या त्या डोक्यात होतं, की ऑलिव्हर ट्विस्ट नावाचं त्यांचं पुस्तक आहे. तर झपूर्झामध्ये असं होतं, की ऑलिव्हर ट्विस्ट हे त्यांनी लिहिलंय एका गरीब अनाथ मुलाच्या आयुष्यावर त्यांनी लिहिलंय ते. स्वतः त्यांचं आयुष्यही काहीसं तसंच होतं आणि स्वतःच्या आयुष्यात आलेले अनुभव त्यांनी लिहिलेले. आणि ज्या काळी लिहिलंय त्या काळी ब्रिटिश त्यांच्या ज्या आजूबाजूला होती वसाहत, तिथली गरिबी आणि तिथलं दारुण अवस्था आणि त्या काळामध्ये त्यांचं स्वतःचं चित्र मांडण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ऑलिव्हर ट्विस्टमध्ये केला. एका पुस्तकातून दुसरं पुस्तक, दुसऱ्या पुस्तकातून तिसरं पुस्तक. मी म्हटलं ना, खूप चांगला विचार आहे, की द मोर यू रीड, द मोर यू कम टू नो दॅट यू नो व्हेरी लेस. यू नो नथिंग. जितकं वाचाल ना, तितकं वाटतं, की अरे आपल्याला काहीच माहित नाहीये. अजून खूप आहे, अजून खूप आहे. आणि जी एक नशा चढते आणि एक तहान आहे, ती भागवण्यासाठी आपण आणखीन वाचतो, आणखीन वाचतो. आणि मला असं वाटतं, की एक विद्यार्थी म्हणून जगत असताना तुम्ही स्वतःला जितकं प्रगल्भ करू शकता ना विचारांनी, जितकं चांगलं वाचू शकता, जितकं चांगलं पाहू शकता. माझी लिस्ट आहे, की द फिल्म्स आय वॉन्ट टू वॉच अँड द बुक्स आय हॅव टू रीड. अशी लिस्ट करत जाते मी, की कुठलं पुस्तक सुटू नये म्हणून. मी म्हटलं तसं मी स्वतःसाठी पण खूप वाचन केलं 7वी-8वी मध्ये असताना. आणि सुधामूर्ती वाचल्या गेल्या, रवींद्रनाथ टागोर वाचले गेले, स्वामी विवेकानंद वाचले गेले आणि हातात पडेल ते वाचलं गेलं. सुधामूर्ती एक लेखक म्हणून त्यांचा अनुभव जे मांडतात त्या सुंदर पद्धतीनं, त्यामुळे त्यांचं आयुष्य जवळ-जवळ मी जगते की काय असं मला वाटत होतं जेव्हा मी त्यांचं वाचत होते तेव्हा. स्वामी विवेकानंद वाचले, चरित्रात्मक वाचलं, तेव्हा लक्षात आलं की काय गोष्टी आपण आयुष्यात आचरणात आणल्या पाहिजेत. एक विद्यार्थी म्हणून, एक व्यक्ती म्हणून. आणि त्यानंतर मला असं वाटतं की मी प्रगल्भ होत गेले. इंग्रजी पुस्तकांबद्दल सांगेन, फिलॉसॉफी मी खूप वाचलं. त्याच्यामध्ये रॉबिन शर्मा म्हणून एक लेखक आहेत. त्यांची खूप सुंदर पुस्तकं आहेत. द 5 AM क्लब असं पुस्तक आहे. सकाळी 5 वाजता उठण्याचं महत्त्व आणि दिवस सकाळी खूप लवकर सुरू करण्यामुळे आयुष्यात होणारे फायदे याबद्दल त्यांनी लिखाण केलंय. त्यांचं आणखीन एक पुस्तक आहे द मॉन्क हू सोल्ड फेरारी. अप्रतिम पुस्तक आहे. नंतर त्यांचं आणखीन एक पुस्तक आहे हू विल क्राय व्हेन यू डाय. अशी अनेक पुस्तकं वाचली आणि प्रत्येक पुस्तकातनं मी सांगेन, की खूप वेगळं मला मिळत गेलं. रॉन्डा बर्न यांचं पुस्तक आहे द सिक्रेट नावाचं. त्याचा मराठी अनुवाद जादू या नावानं प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 21 दिवस काही तुमच्या स्वभावामध्ये बदल करायला हवेत. ते बदल केल्यानंतर तुम्ही एक माणूस म्हणून कसे बदलाल ह्याबद्दल वर्णन केलेलं आहे. आणि तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगवर तुम्ही कसं काम करू शकाल ह्यावर त्या बोललेल्या आहेत. एका लेखकाचं जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा एक माणूस म्हणून त्यांनी काय जगलंय, त्याने जे अनुभव घेतलाय, तो आपण घेतो. पुस्तक वाचण्याचा हा एक फायदा आहे. आणि जेव्हा आपण पुस्तक वाचणं म्हणतो ना, तेव्हा रीडिंग बिटवीन द लाईन्स अशी एक कन्सेप्ट येते. म्हणजे 2 वाक्यांमधली भावना, त्याच्या दुःखाशी आपण दुःख जोडतो, त्याच्या सुखाशी आपण आपलं सुख जोडतो. हा जो आनंद आहे, ही जी अनुभूती आहे ना, ती वाचनातनं मिळते. आणि हा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकानं नक्कीच घ्यायला पाहिजे. अजून बरीच यादी आहे खरं तर पुस्तकांची. मला वाटतं की मला वाटतं की उद्या परवा तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुझ्याकडची जी पुस्तकांची यादी आहे ना ती मला व्हॉट्सअप कर. मी इथल्या शाळेच्या ग्रुप्सवर ती पाठवतो आणि नक्की, ती पुस्तकं मुलांनी वाचायला हवीत असं तुला वाटतं? 5वी असेल, 6वी असेल, 7वी असेल. सो खूप तर एक फक्त शेवटचा मुद्दा हा मांडते आणि मग थांबते. हो येस मला हेच सांगायचंय तुम्हाला, की आपण जेव्हा वाचतो ना, तेव्हा वी फोर्स आवरसेल्व्हज टू थिंक फ्रॉम अदर पीपल्स पर्स्पेक्टिव्ह, टू एम्पथाइज विथ इट, टू गेट सिम्पथाइज्ड विथ इट, अँड द मोर एम्पथेटिक सोसायटी वी विल हॅव देन. आपल्याला भावनांशी समरस होणं जे म्हणतात ना, ते वाचनातून घडू शकतं. आणि एक एम्पथेटिक सोसायटी म्हणून आपण सगळा एक गट तयार होऊ शकतो, जो आपल्या यंगस्टर्स मध्ये ती भावना येणं आणि त्या पद्धतीचा विचार होणं आजच्या काळाला, आजच्या घडीला खूप महत्वाचं. मी एक छोटी कविता वाचते माझी. तुम्हाला लक्षात येईल, की माझ्या वाचनातनं माझं लिखाण कसं प्रगल्भ होत गेलं. आत्ता नुकतीच केलीये मी. 1 महिना झाला असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
किंवा एक माणसांबद्दल एक फॅक्ट सांगणारी आहे. पुढचे न ठाव काही म्हणूनच जिणे आहे, हातभर स्वप्नांसाठीच वितभर झुरणे आहे. सोडूनी मागे ही पावले माझ्या जगी हो रंगले, केव्हाच कोसळले होते पत्त्यांचे तेही बंगले. ज्याने बांधले इच्छांचे इमले त्याच विटेने कबर बांधणे आहे. ज्याने बांधले इच्छांचे इमले त्याच विटेने कबर बांधणे आहे. मरणाची सोय करताना जगण्याचाही आभास होणे आहे. पुढचे न ठाव काही म्हणूनच जिणे आहे, हातभर स्वप्नांसाठीच वितभर झुरणे आहे. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. येस, आज या निमित्ताने तू इथं या एसएम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या ऑनलाईन सेशनमध्ये सहभागी झालीस त्याबद्दल मी तुझा आभार व्यक्तिगत मानतोच आहे. आमच्या शाळेची 5वीची मुलगी आहे, आमची विद्यार्थिनी अनुष्का कुदळे. अनुष्का, मी तुला अनम्यूट केलेलं आहे आणि खूप छान वाटलं गौरी. एक तर मी म्हटलं ना की 5वी मुली मला जशा आठवतात तशा अनेक गोष्टी आठवतात आणि खऱ्या ज्या गोष्टी घडतात त्या 5वी पासून ते 10वी पर्यंतच्या वयात घडतात. हो. आणि जेवढे तुम्ही वाचाल, जेवढ्या अनेक गोष्टी समजून घ्याल तेवढे तुम्ही मोठे होत राहता. सो एक छान अनुभव, तो प्रवास आहे आम्हाला सगळ्यांना समजला. सो थँक्स. Good morning all. I am Anushka Mangesh Kudale. I am learning in SM's English Medium School in 5th standard. I am here to thank you to all the people. 15th October is celebrated as Vachan Prerna Din, Inspired to Read Day. On occasion of birth anniversary of Dr. APJ Abdul Kalam, our Shikshan Mandal Karaj SM's English Medium School has organized this program. Thank you so much to Shikshan Mandal Karaj. Thanks to Gauri Dai Thomre, you delivered a speech via online Zoom meeting. Thank you so much. Thank you to Shikshan Mandal Karaj Chairman Shri Bayasaheb Kulkarni Sir, Secretary Shri Chandrasekhar Deshpande Sir, Joint Secretary Shri Rajendra Latkar Sir, and all council members of Shikshan Mandal Karad. Thank you to our school's principal Brushali Page Madam that you have gave me this opportunity. Thanks to all the office staff and teachers of the school. Once again, thank you to Gauri Thai and thanks to all my friends and parents. सो थँक्यू. थँक्यू, थँक्यू. मला धन्यवाद. पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून सगळ्यांशी. धन्यवाद, थँक्यू. उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही वेळात वेळ काढून याच्यासाठी उपस्थित राहिलात आणि गौरी ठोंबरेचे विचार तुम्ही ऐकलेत त्याबद्दल शाळेच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं, सन्माननीय मुख्याध्यापकांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण इथे थांबूया. धन्यवाद.